लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 18 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी या प्रेक्षकांनो, आज जरा मला रिव्ह्यू द्यायला उशीरच झाला. तर सुरुवातीला आपण बघतोय, काल आरुषीने सांगितलं होतं नंदिनीला की ही नाव मुलीचं सेव्ह करते पण मुलाशी बोलते फोनवर. हे ऐकल्यानंतर नंदिनीला जरा टेन्शनच आलंय. पण आता काव्याने हुशारी केली आहे आणि जीवाने पण ते ऐकलंय की मे बी यांना डाऊट आलाय म्हणून कळलंय. मग आता लगेच तिकडनं जीवा मुलीच्या आवाजात बोलायला लागतो. काव्या असं दाखवतीये जणू काही ती जीविकाला आमंत्रण देतीये. ती म्हणते, अगं जीविका, तुला यायचंय का साखरपुड्याला? मग जीवा म्हणतो, हो अगं यायचंय मला, तू मला आमंत्रण नाही देणार का? मग आता नंदिनी म्हणते, काय गं आरुषी, काही पण बोलतेस? अगं तिच्या मैत्रिणीचाच फोन असेल. आता हे सगळं जीवा ऐकतोय बरं का. काव्या म्हणते, अगं नाही जमणार ग तुला बोलवायला, मुलाकडच्यांनी कार्यक्रम ठेवलाय ना. मग नंदिनी म्हणते, काय ग काव्या, येऊ दे की जीविकाला, तुझी एक मैत्रीण जड नाहीये आम्हाला. काव्या म्हणते, बरं ताई, तसं सांगते मी तिला. आरुषी म्हणते, बोलो आम्हाला पण बघायचंय ही जीविका नेमकी आहे तरी कोण. नंदिनी म्हणते, हो ना, मला पण खूप उत्सुकता आहे. मग आता लगेच काव्या म्हणते, अगं जीविका तू ये साखरपुड्याला. अरे बापरे, काय म्हणतेस, तुला जमणार नाही यायला? अच्छा, तुझ्या दुसऱ्या नातलगाचा साखरपुडा आहे काय? मुद्दाम काव्या टाळतीये बरं का जीवाला. आणि आता जीवा तिकडनं म्हणतो, नाही जमेल ना मला, मी नक्की येईल. पण काव्या असं दाखवतीये जणू काहीतरी वेगळंच बोलते. जीविका तिकडनं नाटक चालू आहे यांचं. जीविका आता असं म्हटल्यावर काव्या म्हणते, सुचतं कसं ग तुला हे असं, परीक्षा जवळ आली आहे ना. आरुषी म्हणते, बाप रे, काय सुचलं काय जीविकाला? मग काव्या म्हणते, अगो पार्टी करायची आहे तिला, ताईचा साखरपुडा ठरलाय म्हणून. जीवा बिचारा बोलतोय एक आणि तिकडे काव्या तिसरंच लावून सांगतेय. त्यामुळे जीवा झालाय परेशान. पण आता लगेच काव्या म्हणते, हे बघ जीविका, आपल्याला अभ्यास करायचा आहे, परीक्षा जवळ आली आहे ना. आरुषी म्हणते, अगं काय बोलतेस, फोन स्पीकरवर तरी कर, नाहीतर एक काम कर ना, आपण तिला पार्टी करायची आहे ना तर घरी बोलव तिला, मला फोन दे, मी बोलते ना तिच्याशी. आता जीवा तिकडनं मजा घेतोय काव्याची. मग काव्या म्हणते, अगं नको, ती ना सध्या म्हणजे बिझी आहे आणि तू जरा शांत बस आरुषी, मला बोलू दे जीविकाशी, काहीतरी वेगळंच चाललंय तुझं आपलं. आरुषी म्हणते, हो जा बाहेर जाऊन बोल. आता मुद्दाम ही काव्या बोलत बाहेर जाते आणि आता जीवाला बाहेर जाऊन ओरडते, ए ताई, मी ना बाहेर जाऊन येते असं म्हणून काव्या तिथून निसटते. पण आरुषी खूप स्मार्ट आहे आरुषी म्हणत असते, ताई तू तिला का सोडून दिलंस? नंदिनी म्हणते, जाऊ दे ग तिला. आरुषी म्हणते, ताई कुछ तो गडबड है, मी लक्ष ठेवणार आहे आपल्या काव्यावर, काय गडबड आहे ते कळेलच. मग आता नंदिनी म्हणते, आधी मेहंदी तर काढ बाई, अवघडले मी केव्हाची. मग आता लगेच आरुषी मेहंदी काढायला लागते. आता इकडे बघा, पार्थसाठी कॉफी आली आहे, अगदी रम्या करते तशी. आता पार्थ म्हणतो, कॉफी तुम्ही आणलीत आज? मग आता त्या ताई म्हणतात, हो रम्याताईने सांगितलं होतं कॉफी द्यायला तुम्हाला. पार्थ म्हणतो, रम्या कुठे? मग त्या ताई सांगतात, घरातल्या काम करणाऱ्या त्या ताई, की त्या त्यांच्या आई बरोबर बाहेर गेल्यात. आता पार्थला रम्याची आठवण आली असं त्यांनी दाखवलंय, म्हणजे रम्या किती डेस्पिरेट आहे त्याच्यासाठी. आता या गोष्टीतून पुढे काय काय घडू शकतं या सगळ्या गोष्टीचं पार्थला आलंय खरं टेन्शन. तर आता साखरपुड्याची भन्नाट तयारी केलेली आहे जीवाने आणि आता सगळेजण तयारी बघतात आणि म्हणतात, अरे बापरे, तयारी तर फारच झकास झालीये की. जीवा म्हणतो, आता लक्ष द्या बाबा, माझ्याकडे बघा, म्हणजे घराकडे पण बघा. आता मी टाळी वाजवणार आणि सगळे लाईट्स लागणार बघा. आता हे सगळेजण जीवाकडे बघायला लागतात. जीवा केव्हा टाळी वाजवेल आणि लाईट्स लागतील. जीवा टाळी वाजवतो पण लाईट लागतच नाही, 2दा-3दा टाळ्या वाजवतो पण लाईटच लागत नाही. आता शेवटी ती पिऊ म्हणते, अरे जीवा दादा, तुझा वडा पचका झालाय, लाईटच लागत नाहीयेत. सगळेजण या जीवाला हसायला लागतात. शेवटी 1-2 टाळ्यानंतर लागतात ते लाईट कसे बसे. अशी छान गंमत जम्मत दाखवली आहे. जरा कन्फ्युजिंग आहे आजचा एपिसोड, आय नो, पण छान दाखवलाय. तुम्ही टीव्हीवर बघा तर तुम्हाला जास्ती एन्जॉय होईल. जीवा म्हणत असतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखरपुड्याची सगळी तयारी झालेली आहे, लिस्ट प्रमाणे मी सगळे इन्व्हिटेशन पाठवलेत बरं का बाबा. जीवाने झालेली सगळी तयारी त्याच्या वडिलांना शेअर केली आहे आणि आता सगळ्यांना म्हणतोय की सगळ्या बायकांनी वेळेवर रेडी राहायचंय. आणि आता हे बघ युगंधर, रेडी झालेत की नाही सगळे याची जबाबदारी तुझी आहे. पिहू म्हणते, दादा मला एक तरी काम दे ना रे, मस्त काहीतरी, मला कामच दिलं नाहीये कोणी. जीवा म्हणतो, एक काम कर, मेन डोअरवर उभी राहा छान स्माइल करून आणि येणाऱ्या पाहुण्यांकडे बघून स्माइल करून त्यांचं स्वागत करायचं, चालेल ना तुला? आणि गुलाबदाणीतून पाणी घेऊन शिंपडायचं त्यांच्या अंगावर, जमेल का? पिहू म्हणते, या जगात अशी एकही गोष्ट नाही जी मला जमणार नाहीये,
मग आता तो जीवा म्हणतो अंघोळ नको घालू हा, गुलाबजल नुसतं शिंपड सगळ्यांच्या अंगावर. सगळेजण मस्त तयारीत आहेत. आता पिऊ चिडते आणि जीवाच्या मागे लागते. मस्त दाखवलाय हा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड त्यांनी. आता इकडे बघा, पार्थला फोन आलाय नंदिनीचा. ती त्या हेडफोनवर बोलते बरं का. आता पार्थ हॅलो असं खूप नाराजीने बोलतो. मग आता नंदिनी म्हणते काय झालं पार्थ, टेन्शन आलंय का, उद्याच्या एंगेजमेंटचं दडपण वगैरे घेतलंय का तुम्ही. पार्थ म्हणतो नाही नाही तसं काही नाहीये नंदिनी. मग नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, नाही म्हणजे मला जरा आलंय टेन्शन, थोडं दडपण पण आलंय. मग आता लगेच हा घाबरतो पार्थ आणि म्हणतो बापरे तुम्हाला दडपण आलंय का, काय झालं, भीती वाटतेय का. नाही म्हणजे तुमच्या इच्छेविरुद्ध हे सगळं होतंय का. मग आता नंदिनी म्हणते अहो अहो इतकं काय टेन्शन घेताय तुम्ही, दडपण तर थोडं येणारच ना, आपली एंगेजमेंट आहे म्हटल्यावर. आणि मनात थोडी हुरहुर असते ना, अगदी तसं. पार्थ म्हणतो बरं बरं अच्छा तसं होय. मग नंदिनी म्हणते काय हो पार्थ, मी दिलेलं गिफ्ट तुम्हाला आवडलं ना. आता पार्थ थोडा दचकतो पण म्हणतो हो हो आवडलं. मग आता नंदिनी म्हणते अहो मी काय विचारते तुम्हाला, मी दिलेला शर्ट तुम्हाला आवडला का. पार्थ आता विचार करतो अरे आपण तर ते गिफ्ट उघडूनच नाही बघितलं. पण तो नंदिनीला खोटं खोटं सांगतो की हो आवडलं ना. नंदिनी म्हणते कुठली डिझाईन होती त्याच्यावर सांगा बरं. नाही म्हणजे आवडली ना ती डिझाईन तुम्हाला. पार्थ म्हणतो हो हो आवडली ना, छान आहे खूप छान आहे. नंदिनी म्हणते खोटं बोलताय तुम्ही, तुम्हाला जो शर्ट मी दिला ना त्यावरती डिझाईन नव्हतीच, तुम्ही शर्टच बघितला नाहीये, तो प्लेन शर्ट होता. पार्थ म्हणतो ओके आय एम सो सॉरी नंदिनी, मी जरा गडबडीत होतो ना म्हणून नाही बघितलं गिफ्ट. नंदिनी विचारते आपुलकीने काय झालंय पार्थ, तुम्ही हॅलो म्हणाला तेव्हाच कळलं, तुमचा आवाज काहीतरी वेगळा आला, मूड खराब आहे का तुमचा, टेन्शन आहे का काही घरी. मग आता पार्थ म्हणतो नाही नाही हे एंगेजमेंटची तयारी गोंधळ सुरू आहे ना थोडा, उद्याचा दिवस फ्री ठेवायचा म्हणून जरा कामं उरकून घेतोय म्हणून वेळ नाही मिळाला शर्ट बघायला, सॉरी नंदिनी. नंदिनी म्हणते इट्स ओके ऑल राईट, तुमची गडबड असेल तर तुम्ही जा खाली, आपण नंतर बोलूयात आणि तसंही उद्या भेटतोच आहे आपण. पार्थ म्हणतो बाय द वे नंदिनी खरंच आय एम सो सॉरी, पण तुम्ही ना खूप स्वीट आहात, तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर कदाचित ते चिडलं असतं, म्हणजे एखादी मुलगी असती तर रागवली असती गिफ्ट बघितलं नाही म्हणून. तुम्ही खूप वेगळ्या आहात, थँक्यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल. नंदिनी म्हणते इट्स ओके पार्थ, हरकत नाहीये. आता असं म्हणून पार्थ फोन ठेवून देतो आणि नंदिनी पण नंदिनीच्या चेहऱ्यावर जरा टेन्शन आहे की काहीतरी आहे जे पार्थ तिच्यापासून लपवतोय असं तिला फील होतोय. असो आता साखरपुड्याची लगबग सुरू झाली आहे बरं का, येणारे जाणारे पाहुणे आलेत, नंदिनीच्या घरचे पण निघालेत. नंदिनीचे वडील गडबड करतायत, चला चला लवकर चला. नंदिनीची आई नमस्कार करते देवाला, अरे नंदिनी कुठे गेलीये, अरे चला पोरीनो आवरा लवकर, अशी गडबड दाखवली आहे. मुलाकडच्यांकडे पण सेम गडबड चालू आहे. जीवा म्हणतो सगळं व्यवस्थित चाललंय ना, ए युगंधर तू व्यवस्थित चेक कर आणि फुलावाला आलाय का बघून घे. मंजू आत्याचा नवरा म्हणतो की अरे जीवा तू मोस्ट हँडसम मॅन दिसतोय, मोस्ट लाईक दिस आय एम. काहीतरी वेगळंच इंग्लिश बोलतायत ते आणि जीवाला म्हणतायत तुझा नंबर लागणार आहे बरं का पुढे आता जीवा. आता पिऊ म्हणते किती टाइमपास करताय तुम्ही, मुलीकडचे आले तिकडे चला चला. आता जीवा विचार करतो आली माझी परम सुंदरी आणि आता सगळेजण वेलकम करायला आलेत बरं का आता मुलीकडच्यांकडे. आणि जीवा सांगतो त्याच्या वडिलांना बाबा चला लवकर मुलीकडचे आलेत. आता हे मुलीकडच्यांचं वेलकम करतात. नंदिनी खूप गोड दिसत असते त्यामुळे तिच्या सासूबाई कौतुक करतात नंदिनीचं, अगं नंदिनी किती गोड दिसतेस तू, मला आता असं वाटायला लागलंय की माझी लेकच माझ्या घरी येतेय, किती आनंद झालाय म्हणून सांगू. आता जीवा असं हाय करत असतो बरं का काव्याला. आता या पार्थच्या आई म्हणतात मानिनी ताई मला ना आता खूप आनंद झालाय, असं वाटतंय कधी एकदाचं लग्न होईल आणि नंदिनी आमच्या घरी येईल, खरंच खूप छान वाटतंय मला. मग आता नंदिनीची आई म्हणते तुमचा आनंद कळतोय होय आम्हाला, पण आणखीन काही दिवस आमची लेक राहू द्या आमच्या घरी, येणार की नंतर तुमच्याकडे ती. बाय द वे नंदिनीच्या आईची साडी मला जास्ती आवडली मग आता त्या म्हणतात तुमच्याकडे सून येणार म्हणून तुम्ही खुश आहात, पण आमची लेक सासरी जाणार म्हणून आमच्या डोळ्यांना तर आसवांच्या धारा लागणार ना. आता काव्या म्हणते आई अगं शांत हो. मग आता एक फॉर्मल भेट दाखवली आहे त्यांनी. मग आता या मानिनी ताई म्हणतात हो मी समजू शकते, आलेच एकच मिनिटं, असं म्हणून त्यांनी आता औक्षणासाठी ताट घेतलंय आणि नंदिनीचा ते छान वेलकम करताय, स्वागत करताय औक्षण वगैरे करून. आणि काव्या जीवाकडे बघून 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 अशी लाजत असते. आता छान वेलकम झालेलं आहे या सगळ्यांचं आणि वेलकम सॉन्ग पण त्यांनी गायलंय.
आता नंदिनी आल्या आल्या तिथे एक गाणं झालंय प्रेक्षकांनो. हे गाणं माझ्यासाठी परिचयाचं नाहीये, नवीनच गाणं आहे, पण गाणं अप्रतिम आहे प्रेक्षकांनो. हे गाणं सुरू असताना सगळ्यांच्या भेटीगाठी त्यांनी दाखवल्यात. अगदी मस्त साखरपुडा दिसतोय हा. तर आता काहीतरी धमाल मस्ती असं काहीतरी गाणं आहे, पण खूप छान आहे. झकास माझी ब्युटी, मी मराठमोळी क्युटी, कन्याकुमारी, मी आता नवरी झाले, असं काहीतरी गाणं आहे. गाणं सुरू असताना नंदिनी पार्थकडे बघतीये चोरून चोरून. पार्थ खूप हँडसम दिसत असतो. नंदिनी त्याला बघून छान लाजते. आता हे सगळं त्यांनी या गाण्यामध्ये दाखवलंय. कमीत कमी 10 मिनिटं तर आज गाणंच चाललंय प्रेक्षकांनो. तर गाणं संपल्यानंतर जीवा आणि काव्याची भेट त्यांनी दाखवली आहे. काव्याच्या वडिलांनी काव्याला काहीतरी काम सांगितलेलं असतं म्हणून ती बाहेर गेलेली असते. आता तिथे ते सगळेजण बसलेत. आता त्या नंदिनीच्या आईला टेन्शन आलंय की सगळं व्यवस्थित होईल की नाही होईल. आणि आता त्या म्हणतात की अहो, माझी आई आणि माझा भाऊ या दोघांचा किती जीव आहे काव्यावर, कळतंय ना तुम्हाला. ते दोघं आल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल की नाही होईल. मला जरा टेन्शनच आलंय, म्हणजे त्या वसू आत्याचं टेन्शन आलंय. नंदिनी म्हणते अगं आई, काळजी नको करू, आजी आणि मामा समजून घेतील सगळं. आता हे 2 मेन कॅरेक्टर पुढे येणार आहेत आपल्या. मग आता ते काव्याचे वडील म्हणतात तू सासूबाईंना फोन कर बरं, आणि तुझ्या भावाला, ते रस्त्यातच असतील, बोलून घे तू, म्हणजे तुला बरं वाटेल शारदा. मग आता त्या फोन करतात, त्यांच्या आईंना बाजूला जातात फोन करायसाठी. नंदिनी आता इकडे तिकडे बघत असते, पार्थ कुठे दिसतो का. तर आता पिहूने सांगितल्याप्रमाणे गुलाबजल टाकलेले आहे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर. जीवा विचार करत असतो माझी परम सुंदरी गेली कुठे. तेवढ्यात आता काव्या समोर येते जीवाच्या. आता जीवा म्हणतो काय तुम्ही, आम्ही तुमचं वेलकम करायसाठी इथे उभं आहोत आणि तुम्ही न बोलता निघून जाताय, काय याला काही अर्थ आहे का. आता ही काव्या गोड लाजत असते. आणि आता मध्येच त्यांनी युगंधर दाखवलाय. युगंधर आणि आपली छोटी आरुषी दोघेही आमने सामने येणारच असतात. पण आता बघा तेवढ्यात काय झालंय, पुन्हा जीवा आणि काव्याचा त्यांनी शॉट दाखवलाय. जीवा आता काव्याच्या अंगावर अत्तर शिंपडतो. तेवढ्यात ती पिहू येते आणि म्हणते अगं काव्या ताई, तू याला घाबरू नकोस. आता काव्या तिचा गालगुच्चा घेते आणि म्हणते कोण आहेस तू. मग आता ती म्हणते अगं मी पिहू आहे आणि तुम्हीच काव्याच आहे ना. आता काव्या आणि जीवा घाबरतात एकमेकांकडे बघून. आणि काव्या म्हणते अरे बापरे, तुला कसं कळलं माझं नाव काव्या आहे. आणि आता मध्येच त्या आरुषीची मैत्रीण दाखवली आहे प्रेक्षकांनो. आता ती मैत्रीण त्या युगंधरला बघते आणि टेन्शन मध्ये येते. अरे बापरे, युगंधर इथे काय करतोय. काव्या त्या मुलीला विचारते अगं तुला कसं कळलं माझं नाव काव्या आहे. मग आता ही पिहू म्हणते अगं हाच मगाशी म्हटलं ना तुला मिस काव्या, तेव्हा कळलं मला तुझं नाव. काव्या म्हणते अच्छा असे होय. आता या आरुषीच्या मैत्रिणीला युग दिसलाय आणि आता ती आरुषीला सांगायला चाललीये की तिला युग दिसलाय, पण हा इथे काय करतोय याचा प्रश्न तिला पडलाय. तर आता ही पिहू या जीवाला आणि काव्याला विचारते तुम्ही दोघं एकमेकांना आधीपासून ओळखता का. आता असं विचारल्यावर जीवा आणि काव्या दोघांचीही धांदल उडाली आहे. आणि आता इकडे या आरुषीच्या मैत्रिणीने आरुषीला सांगितलंय अगं आरुषी, युगंधर आला इथे, मला असं वाटतंय तो मुद्दाम आला असेल का इथे आपल्याला त्रास देण्यासाठी. आणि आरुषी आता युगंधरकडे बघते आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय प्रेक्षकांनो. आता उद्याच्या भागामध्ये काय काय तमाशा होणार आहे ते बघूयात. मोठा असणार आहे उद्याचा एपिसोड, कारण तो 1 तासाचा आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे उद्याचा रिव्ह्यू तुमच्या मोबाईलवर लगेच दिसेल. तर आजचा भाग आवडल्यास लाईक मात्र नक्की करा प्रेक्षकांनो. सॉरी, कधी कधी जरा उशीर होतो मला रिव्ह्यू द्यायला, पण रिव्ह्यू मात्र तुमच्यापर्यंत पोहोचतो, हे खरं आहे की नाही. आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या महा एपिसोड रिव्ह्यू सहित. पण आता बघून जा पुढच्या प्रोमो मध्ये काय दाखवलंय. आता तुम्ही काल पाहिलं असेल, रम्याने पार्थला फोन केलाय आणि धमकी दिली आहे की तू जर नंदिनीशी साखरपुडा केलास तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल. असा व्हिडिओ कॉल त्याने रम्याने पार्थला केलाय. काय कन्फ्यूज होतं प्रेक्षकांनो, एवढे कॅरेक्टर आहेत ना या मालिकेमध्ये. आता या पार्थचे वडील त्याला सांगतात रम्याचा फोन आहे आणि पार्थ चालू एंगेजमेंट मधून निघून जातो. नंदिनीचा मामा खूप तमाशा करतो की असा कसा मुलगा पाहिला जो नवरी मुलीला सोडून गेलाय साखरपुड्यात. मग नंदिनी तिच्या मामाला सांगते काळजी करू नकोस मामा, माझा नवरा खूप चांगला आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, तो लवकरच परत येईल. नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा पार्थच्या घरच्यांना खूप छान वाटतं की नंदिनी आपल्याला खूप चांगली मुलगी सून म्हणून मिळाली आहे. तर असा आहे पुढचा प्रोमो. कसा वाटला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.